सह्याद्रीच्या डोंगर रांगा, कोयना बॅकवॉटरचं निळशार पाणी आणि त्या निसर्गाच्या मध्यभागी उभा राहणारा महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक प्रकल्प म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तापोळा ते अहिर दरम्यान उभारला जाणारा भव्य केबल स्टे ब्रिज। ज्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा हा आधुनिक पूल सुरू झाल्यानंतर महाबळेश्वर, तापोळा, कोयना आणि वासोटा या परिसरातील प्रवास पूर्णपणे बदलणार आहे। विशेष म्हणजे या पुलामुळे केवळ पर्यटनालाच नाही चालना मिळणार, तर दुर्गम भागातील हजारो नागरिकांचं जीवनही अधिक सोपं होणार आहे। चला तर मग याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल अधिक सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि महाराष्ट्रातील पर्यटनासह कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा तापोळा अहिर केबल स्टे ब्रिज आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। कोयना धरणाच्या नयनरम्य परिसरामध्ये उभारला जाणारा हा भव्य पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून त्यामुळे कोकणातून महाबळेश्वर, तापोळा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारा प्रवास अधिकच जलद, सुरक्षित आणि सुखद होणार आहे। अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक आणि पर्यटक ज्याची वाट पाहत होते तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारताना दिसतोय। चला तर आता टप्प्याटप्प्याने याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात तापोळा ते अहिर या गावांना जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटरवर उभारण्यात येतोय। सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या आणि घनदाट जंगलांनी नटलेल्या या परिसरामध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत होतं, मात्र गेल्या अनेक काळापासून इथे असणाऱ्या वाहतुकीच्या मर्यादा, मोठा वळसा आणि दुर्गम रस्ते यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। आता हा आधुनिक केबल स्टे ब्रिज तयार झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क थेट आणि अधिकच मजबूत होणार आहे। सुमारे 175 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा पूल पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच केबल स्टे ब्रिज ठरणार असल्याचं म्हटलं गेलंय। या पुलाची लांबी तब्बल 540 मीटर असून रुंदी 14 मीटर इतकी आहे। तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल तयार करण्यात येत असून या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली 43 मीटर उंच व्ह्यूइंग गॅलरी। या गॅलरीमध्ये पर्यटकांसाठी विशेष कॅप्सूल लिफ्ट आणि जिन्यांची सुविधा असणार आहे। या ठिकाणाहून पर्यटकांना कोयना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि धुक्याने झाकलेले डोंगर, त्याचबरोबर मनमोहक सूर्यास्ताचा देखील अनुभव घेता येणार आहे। त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकीसाठीच नव्हे तर पर्यटनाचं मोठं आकर्षण सुद्धा ठरणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय, त्यामुळे नुकतीच त्यांनी या पुलाची पाहणी करत कामाचा आढावा देखील घेतलाय। यावेळी त्यांनी सांगितलं की या पुलाचं काम जवळपास 90 ते 95% पूर्ण झाला असून पुढील काही महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यामुळे सुरक्षा चाचण्या, सौंदर्यीकरण आणि व्ह्यूइंग गॅलरीचं अंतिम काम देखील सध्या वेगाने सुरू आहे। या पुलामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। सध्या या भागातील अनेक गावातील लोकांना बाजारपेठ असो, रुग्णालय असो, शाळा असो, नाही तर मग सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचणं असो, त्याकरिता मोठा वळसा घालूनच जावं लागतंय। त्यात अनेकदा पावसाळ्यामध्ये काही रस्ते हे बंद पडतात, त्यामुळे संपर्क तुटतो। मात्र पुढील काही महिन्यामध्ये हा पूल सुरू झाल्यानंतर सुमारे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा हा वाचणार आहे असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय। शिवाय काही भागामध्ये तर 80 ते 90 किलोमीटरचं अंतर देखील कमी होणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चामध्ये सुद्धा मोठी बचत होणार आहे। त्याचबरोबर प्रदूषणामध्ये सुद्धा घट होण्यासाठी याची मोठी मदत होईल। याची आणखी खास गोष्ट म्हणजे या पुलामुळे सोळशी आणि कांदाटी खोरं हे जे आहे ते थेट जोडलं जाणार आहे। म्हणूनच दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी सुद्धा हा पूल अक्षरशः जीवनवाहिनी देखील ठरणार आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा, शिक्षण, शेतीमाल विक्री, पर्यटन व्यवसाय आणि सरकारी योजनांचा लाभ घेणं आता अधिकच सोपं होऊन जाईल। आणि अनेक वर्षांपासून मागे राहिलेला जो काही भाग आहे त्या भागाला सुद्धा आता विकासाची नवी दिशा मिळणार असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर महाबळेश्वर, तापोळा, कोयना आणि वासोटा परिसर आधीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र इथल्या तापोळाला मिनी काश्मीर म्हणून सुद्धा ओळखले जाते। इथे बोटिंग, कॅम्पिंग, त्याचबरोबर जंगल सफारी आणि निसर्ग पर्यटनासाठी सुद्धा मोठ्या
प्रमाणावर पर्यटक येतात। आता या पुलामुळे पर्यटनाला आणखी मोठी चालना मिळणार आहे। त्यात सरकारकडून या भागामध्ये आणखी काही मोठे पर्यटन प्रकल्प देखील राबवले जात आहेत, जसं की मुनावळ इथे आधुनिक वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प विकसित केला जातोय। तसंच मुनावळ ते वासोटा फोर्ट दरम्यान रोपवे उभारण्याचं नियोजन आहे। त्याचबरोबर उचाट परिसरातील भव्य बॉटनिकल गार्डन उभारण्याची देखील योजना समोर आली आहे। परिणामी या सर्व प्रकल्पांमुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात उपलब्ध होतील। होमस्टे व्यवसाय, त्याचबरोबर रिसॉर्ट, स्थानिक पर्यटक आणि बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, त्याचबरोबर सेंद्रिय शेती, बांबू उद्योग आणि हस्तकला व्यवसायांना देखील मोठी चालना मिळू शकते। त्यामुळे रोजगारासाठी शहराकडे होणारं स्थलांतर कमी होईल आणि गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा नवं बळ मिळू शकतंय। म्हणूनच कोयना बॅकवॉटरच्या मधोमध उभा असलेला हा पूल महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी सुद्धा एक ठरू शकतोय। शिवाय भविष्यात महाराष्ट्रातील मोठे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून सुद्धा हा परिसर जर विकसित झाला तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाहीये। त्यामुळे आता सातारकरांसह राज्यातील पर्यटकांना सुद्धा आता हा पूल नेमका कधी सुरू होतोय याची देखील आतुरता लागून राहिली आहे। आता मान्सून आला की लोक फिरण्यासाठी बाहेर पडतातच, त्यात इथे भेट देण्यासाठी सुद्धा आता नक्कीच सगळे आतुर असतील। त्यामुळे तुम्ही सांगा तुम्हाला याची किती आतुरता आहे, सोबतच तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतोय आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला नक्कीच सबस्क्राईब करा।